नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्ती दरवर्षी पडतो. पण काही लोक असे आहेत की ज्यांना या धोक्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवलं आहे. त्यांचं रहस्य काय असू शकतं? पडणं हे केवळ त्रासदायक नसतं. 60 वर्षांवरील लोकांमध्ये दुखापतीमुळे होणाऱ्या मृत्यूचं मुख्य कारण. पण काही वयस्कर लोक असेही आहेत की जे चालताना इतक्या स्थिरपणे व आत्मविश्वासाने चालतात की बघणाऱ्याला वाटतं की त्यांना काही खास सापडलेलं, जे आपल्याला माहीतच नाही. आज मी तुम्हाला अशा 7 चालण्याच्या पद्धती सांगणार आहे ज्या वापरणाऱ्या अनेक वयोवृद्ध लोकांनी अपघात टाळले आहेत. या सगळ्या पद्धती वारंवार वृद्धांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या आहेत, पण दुर्दैवाने या सर्वसामान्य लोकांपर्यंत फारशा पोहोचत नाही. या काही क्लिष्ट व्यायाम प्रकार नाहीत, तर चालण्याच्या सवयीतील सूक्ष्म बदल आहे जे सरावाने सहज अंगवळणी पडतात. या 7 पद्धतींपैकी 4थी पद्धत तर सगळ्यात जास्त आश्चर्यकारक आहे, कारण ही अशी कृती आहे जी आपण सगळे जवळपास रोज उलटीच करत असतो आणि आपल्याला त्याचं भानही राहत नाही. तुम्ही कधी पडला आहात का? किंवा तुमच्या घरात नातेवाईक, शेजारी कोणी वयोवृद्ध व्यक्ती अचानक पडली आहे का? तर असे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही चालण्याची पद्धत शिकून ती कायमची बदलायला स्वतःला सज्ज करा. चला तर मग ओळख करून देते. अनिल जोशी हे 72 वर्षांचे अभियंता. अवघ्या 6 महिन्यात त्यांनी 3 मोठे अपघात पाहिले. शेवटच्या अपघातात ते इतके जोरात पडले की त्यांचे कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले आणि थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. अनिल जोशी म्हणतात की शस्त्रक्रियेनंतर मला वाटलं की आता माझं स्वतंत्र आयुष्य संपलंच. मुलगी तर आधीच वृद्धाश्रमाची चौकशी करू लागली होती, पण त्यांच्या फिजिओथेरपिस्टने त्यांना एक अशी गोष्ट शिकवली की जिने सगळं आयुष्य बदललं. हे फक्त काही बॅलन्स सुधारण्यासाठीचे व्यायाम नव्हेत, तर ही त्यांची चालण्याची पद्धतच बदलणारी एक युक्ती होती. एकदम छोटीशी पण जबरदस्त फरक करणारी. अवघ्या 1 वर्षात अनिल जोशी यांच्या अपघाताची संख्या 0वर आली. इतकंच नव्हे तर ते त्यांच्या नातवंडांसोबत डोंगराच्या मध्यम वाळवंटावर चालायला लागले. हे काही जादू नव्हतं, तर योग्य पद्धतीने केलेल्या सरावाचा परिणाम होता. गेल्या 2 वर्षांपासून मी देशभरातल्या विविध नामवंत रुग्णालयामधील वृद्धांच्या फिजिओथेरपिस्ट आणि बॅलन्स तज्ज्ञांशी संवाद साधते. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी त्या वयस्कर लोकांचे निरीक्षण केलं आहे, ज्या 80-90 वर्षांपर्यंत सुद्धा उत्तमपणे चालतात, वावरतात. मी जे शोधलं ते तुमचं चालण्याविषयीचा संपूर्ण विचारक्रमच बदलून टाकेल. कारण या पद्धती तात्पुरत्या नाहीत की थोडे दिवस करायचे आणि सोडून द्यायचे. या आहे दीर्घकाळ टिकणारे बदल, जे सरावाने इतके सहज होतात की मग तेच तुमचं नवं नैसर्गिक वागणं बनतं आणि शरीर सुद्धा तुमचं त्यासाठी आभार मानतं. या उपायांचा उपयोग विशेषतः अशा लोकांसाठी होतो ज्यांना हालचाल करताना अस्थिर वाटतं, अलीकडे अपघात झाला आहे, किंवा जे आपल्या हालचालींचे स्वातंत्र्य अधिक काळ टिकू इच्छितात. आणि हो, ती 4थी युक्ती ती तर अशा कृतीशी संबंधित आहे जी तुम्ही दररोज कित्येक वेळा करता, पण कदाचित चुकीच्या पद्धतीने. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, म्हणजे हा उपाय अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि असेच वैज्ञानिक आधार असलेले उपाय शिकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, जे वयस्कर लोकांना आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे जगण्यास मदत करतात. आपली पहिली युक्ती थोडी वेगळी आहे, कारण याचा पायाशी काहीही संबंध नाही. हे पूर्णपणे डोळ्यांशी संबंधित आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, चालताना तुम्ही कुठे पाहता? बहुतेक वयोवृद्ध लोक जमिनीवर अगदी जवळ पाहता. यामागचं कारण अगदी स्पष्ट वाटतं, अडथळे दिसावेत म्हणून. इथेच एक मोठा गैरसमज आहे. खाली पाहणं तुमच्या पडण्याचा धोका अधिकच वाढवतं, कारण जेव्हा डोळे खाली तेव्हा डोकं पुढं झुकतं, शरीराचं गुरुत्वाकर्षण केंद्र बदलतं, मान आणि खांद्यामागचे स्नायू ताणतात, खांदे पुढे वाकतात आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या बॅलन्स यंत्रणेला आजूबाजूची योग्य माहिती मिळत नाही. इथेच 3 पॉइंट गेस नावाचं तंत्र मोठा फरक घडवून आणतं. अनिल जोशी यांच्या फिजिकल थेरपिस्टनं त्यांचा उपचार चालू असताना त्यांना ही नवीन पद्धत शिकवली. अनिल जोशी म्हणतात, सुरुवातीला ही पद्धत अगदी अनैसर्गिक वाटली. मला सतत वाटायचं जर मी जमिनीवर नजर न ठेवली तर मी कुठेतरी अडखळणारच. पण काहीच दिवसात माझ्या चालण्याची पद्धतच पूर्ण बदलली. 3 पॉइंट गेज ही पद्धत अशी आहे की सर्वप्रथम चालताना तुमच्या नजरेसमोर जमिनीपासून सुमारे 10 ते 15 फूट अंतरावर एखादं स्थळ निश्चित करा. यामुळे अडथळे लांबूनच दिसतात आणि त्याचवेळी तुमचं शरीर बिघडत नाही. डोळ्यांच्या कोपऱ्यातून जवळचे अडथळे आपोआप लक्षात येतात. त्यानंतर अधूनमधून
दूरवर क्षितिजाकडे किंवा जिथे जायचं आहे तिकडे पहा. असं केल्यानं तुमचा मनका सरळ होतो. पोश्चर सुधारतं. चालताना दर 10 ते 15 सेकंदांनी हे केलं तरी ते पुरेसं ठरतं. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाह्यदृष्टीचा जाणीवपूर्वक वापर करा. डोकं वळवण्याच्या गरजेशिवाय दोन्ही बाजूने येणाऱ्या हालचाली आणि अडथळे डोळ्याने टिपण्याची सवय लावा. अनिल जोशी यांनी ही पद्धत प्रामाणिकपणे दररोज परिसरात फिरताना वापरायला सुरुवात केली. ते लांब कुठेतरी एक बिंदू निश्चित करतात, नजर योग्य ठिकाणी ठेवतात आणि दर काही वेळाने वर बघत अनिल जोशी म्हणतात, केवळ 2 आठवड्यात मला जाणवलं की मी अधिक सरळ उभा राहतोय, श्वास घेणं सहज झालंय आणि आत्मविश्वास खूप वाढलाय. यामागचं विज्ञान खूपच रंजक आहे. जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल ॲक्टिव्हिटी या नियतकालिकात प्रकाशित एका संशोधनात असं आढळलं की तुम्ही चालताना कुठे पाहता याचा तुमच्या चालण्यावर थेट परिणाम होतो. जे लोक खाली पाहतात त्यांचं शरीर अधिक डोलतं आणि पावलं लांब पडतात आणि ही दोन्ही गोष्टी पडण्याचा धोका वाढवतात. पण जे लोक ही 3 पॉइंट पद्धत वापरतात त्यांचं चालणं अधिक स्थिर, आत्मविश्वास पूर्ण होतं. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनपेक्षित अडथळ्यांना उत्तर देण्याची त्यांची क्षमता सुमारे 20% वाढली. थोडा प्रामाणिकपणा करा. तुम्ही चालताना सतत खाली पाहता का? जर हो तर खाली अगदी गिल्टी असं लिहा, कारण तुम्ही एकटे नाही आणि याची जाणीव होणं हा बदलाकडे जाण्याचा पहिला टप्पा आहे. पण लक्षात ठेवा, ही डोळ्यांची पद्धत खूप उपयुक्त आहे, पण तिचा पूर्ण फायदा तेव्हाच होतो जेव्हा ती पुढच्या युक्तीशी जोडली जाते, जी आपल्या पायांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करते. दुसरी युक्ती म्हणजे पाय जमिनीवर कसे ठेवतो. हे आणि अनेक वयस्कर लोक चुकून चुकीच्या पद्धतीने करत असतात. तुम्ही कधी लहान मुलांचं चालणं पाहिलं आहे का? त्यांची चाल खूप सहज आणि नैसर्गिक असते. पहिल्यांदा टाच जमिनीला लागते, मग पाय पुढे सरकतो आणि शेवटी बोटांवर वजन पुढे ढकललं जातं. पण वय जसं वाढतं तसतसं आपल्या चालण्यात चुकाच वाढतात. काही जण संपूर्ण पायांचे पाते जमिनीवर आदळत चालतात, म्हणजे फ्लॅग फुटेज. चुकीची चाल तुमचं संपूर्ण स्थैर्य वेगळं होतं. फ्लॅग फुटेज चालत असताना पायातील झटका शोषण होत नाही आणि शरीराचं वजन योग्य पद्धतीने पुढे सरकत नाही, ज्यामुळे पडण्याचा धोका वाढतो आणि बोटांपासून चालणं म्हणजे जणू दोरीवर चालण्यासारखं. तुमचं आधार क्षेत्र अगदी अरुंद होतं. या सर्वांचा उपाय म्हणजे योग्य तंत्र, हिल टू टूर. माणसाची नैसर्गिक चाल अशीच असावी म्हणून शरीर रचना झालेली आहे. यामध्ये प्रत्येक पावलात तुमची टाच आधी जमिनीला लागते, मग वजन पायाच्या बाहेरील बाजूने पुढे सरकवलं जातं आणि शेवटी बोटावरून पुढे ढकललं जातं. असे केल्याने चालताना तुम्हाला एक त्रिकोणी आधार मिळतो आणि घोटा झटका शोषतो, त्यामुळे चाल अधिक स्थिर होते. अनिल जोशी म्हणतात, माझे कितीतरी वर्ष फ्लॅग फुटेज चालत गेली. जेव्हा मी हिल टू टो रोल सराव सुरू केला तेव्हा सुरुवातीला तो प्रकार खूप विचित्र वाटला, पण फक्त 3 आठवड्यातच माझ्या बॅलन्समध्ये खूप मोठा फरक जाणवायला लागला. आता ही पद्धत अनिल जोशी यांनी अगदी नैसर्गिक वाटते. डॉक्टर अजित शिरवळकर जे एक पुनर्वसन तज्ज्ञ आहे आणि गेली 30 वर्षे चालण्याच्या पद्धतींचा अभ्यास करत आहे, ते सांगतात की हिल टू टोल ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते. या पद्धतीमुळे गोट्याची पूर्ण हालचाल होते आणि पायात निर्माण होणारा दाब संपूर्णपणे पायात समान प्रमाणात पसरतो. त्यामुळे चालताना अचानक होणाऱ्या डगमगत्या हालचाली अगदी टाळता येतात, ज्या अनेकदा पडण्यापूर्वी होतात. जर तुम्हाला पायात वेदना असतील किंवा सांधिवातामुळे टाच टिकवणं त्रासदायक वाटत असेल तर काळजी करू नका. सुरुवात लहान पावलांनी करा आणि जसजशी सवय लागेल तसं पावलं थोडी मोठी टाका. योग्य आधार देणारे बूट किंवा चपला वापरणे ही खूप महत्त्वाचं आहे. याविषयी आपण पुढे 5व्या युक्तीत बोलणार आहोतच. ही हिल टू टो रूल युक्तीचा सराव करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. सरळ रेषेत हळूहळू चालायला लागा. प्रत्येक पावलात अगोदर टाच जमिनीवर टेकवा, मग वजन पायाच्या बाहेरील बाजूने बोटांपर्यंत हलवा. वेग वाढवायचा नाही तर 1 सेकंद हालचालीवर लक्ष द्या. दररोज फक्त 10 मिनिटे हा सराव केला तरी पुरेसा आहे. हळूहळू शरीर हे हालचाल लक्षात ठेवू लागतं आणि ते अंगवळणी पडते. आताच 5 पावलं अशा पद्धतीने चालून पहा आणि जर चालताना स्थिर वाटलं तर बरोबर असं खाली लिहा. चला आता तिसरं महत्त्वाचं रहस्य पाहूया, ज्याला फिजिकल थेरपिस्ट विसरलेली स्थिरता देणारी शक्ती म्हणतात. आणि ही शक्ती म्हणजे आपल्या शरीरातील कोर स्नायू म्हणजेच पोटाभोवतीलचे स्नायू. आपल्यापैकी बरेच लोक असं समजतात की कोर स्नायू म्हणजे केवळ सिटअप्स करणं किंवा जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांसाठीच असतं, पण खरं तर स्नायूंचं खूप मोठं काम असतं. शरीराच्या हालचालींमध्ये संतुलन राखणं आणि आधार देणं. समस्या अशी की वय जसजसं वाढतं तसं चालताना आपले कोर स्नायू निष्क्रिय होतात. आपण पोट पूर्णपणे सैल सोडतो, त्यामुळे पाठ, कंबर, गुडघ्यावर जास्त ताण येतो. यामुळे संपूर्ण शरीराचे संतुलन ढासळतं आणि पडण्याचा धोका वाढतो. अनिल जोशी सांगतात, मी कधीच चालताना
पोटाच्या स्नायूकडे लक्ष दिलं नव्हतं. मला वाटायचं याचा चालण्याशी काही संबंध नाही, पण जेव्हा मी कोर वापरणं शिकलो तेव्हा लगेच फरक जाणवला. जणू एखादं हलतं फर्निचर घट्ट पेंच लावल्यावर एकदम स्थिर होतं तसं माझं शरीर वाटलं. ही पद्धत कोर एंगेजमेंट म्हणून ओळखली जाते आणि ती अवघड नाही. यात सिटक्स फ्लॅग सारखे कसलेही कठीण व्यायाम नसतात. थेरपिस्ट सांगता तशी जीप तंत्र वापरा. चालताना तुम्ही नाभी हळुवारपणे पाठीकडे ओढत असल्याचा हलका प्रयत्न करा. पोट घट्टपणे आत खेचायचं नाही, फक्त थोडा आतला ताण द्यायचा आहे, जणू शरीराला हलकासा आधार दिला आहे. ही हालचाल इतकी सूक्ष्म असते की बाहेरून कोणीही लक्षात घेणार नाही. ही क्रिया तुमच्या ताकदीच्या फक्त 20 ते 30% इतकी असावी, म्हणजे शरीर ताठरही होणार नाही आणि बॅलन्स सुधारेल. अनिल जोशी यांना ही सवय लवकर लागत नव्हती, म्हणून त्यांनी साधी पण उपयुक्त युक्ती वापरली. त्यांनी घरात फ्रीज दरवाजा, बाथरूमचा आरसा अशा काही ठिकाणी रंगीत गोल स्टिकर्स लावले. जेव्हा जेव्हा त्यांना हे डॉट दिसायचे तेव्हा पुढचे 1 मिनिट चालताना ते पोटाच्या स्नायूकडे लक्ष द्यायचे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या संशोधनातून हे सिद्ध झालंय की कोर स्नायू सक्रिय ठेवणं हे पडण्यापासून वाचवण्यामध्ये फारच महत्त्वाचं आहे. जे लोक चालताना हे स्नायू वापरतात ते अचानक अडथळा आल्यावर लगेच सावरू शकतात. पण एक चूक बरेच लोक करतात, पोट खूप घट्ट ओढून घेतात. लक्षात ठेवा, आपलं शरीर ताठ करून घट्टपणा आणायचा नसतो, तर सौम्य हलकासा आधार तयार करायचा असतो. तुम्ही सहज श्वास घेऊ शकलात पाहिजे आणि बोलू शकला पाहिजे. आणि हो, ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर ही पद्धत खूपच फायदेशीर आहे, कारण चालताना ती मणक्याला योग्य आधार देते. या पद्धतीचा सराव करताना सुरुवात थोड्या वेळेसाठी करा आणि जसजशी सवय लागेल, नैसर्गिक वाटू लागेल, तसतसं त्याचा वेळ हळूहळू वाढवत जा. आता तुम्ही कधी चालताना तुमच्या पोटाच्या स्नायूविषयी विचार केला आहे? नसेल तर खाली एकदा कमेंट करून सांगा. पण आता आपण अशा एका गोष्टीकडे येतो जिथे बहुतेक लोक रोजच्या रोज चूक करतात आणि ती म्हणजे आपल्या हातांचा वापर. आपली चौथी युक्ती सांगते की बरेच वयोवृद्ध लोक चालताना हातांचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यांना त्याचं कधीच भान राहत नाही. लहान मुलांचं चालणं जर तुम्ही पाहिलं असेल तर लक्षात येईल, त्यांचे हात सहज मोकळेपणाने पावलांबरोबर झुलत असतात. पण वय वाढलं की बहुतेक लोक चालताना हात एक ताट बाजूला ठेवतात, नाही तर कधी मध्ये छाती पुढे घट्ट पकडून चालतात आणि दिसायला ही सवय साधी वाटते, पण पडण्याचा धोका ती खूपच वाढवते. आता हे आपल्याला नैसर्गिक तोल राखायला मदत करतात. जसं उजवा पाय पुढे जातो तसाच डावा हातही पुढे झुलतो. ही उलट दिशेची हालचाल शरीराला बॅलन्स राखायला मदत करते. या हालचालीमुळे शरीर फिरत नाही, डगमगत नाही आणि आपली चाल स्थिर राहते. इतकंच नाही तर योग्य हात हलवणं आपल्या खालच्या अंगांना मदत करतं, चालण्याच्या गतिमानपणा टिकवून ठेवतं, थकवा कमी करतं आणि शरीराच्या जागेतील स्थितीचा भान वाढवतं. थेरपिस्ट या योग्य हालचालीला 45 अंश झुलवणं असं म्हणतात. म्हणजे कोपर साधारण 45 अंशात वाकवलेला असावा आणि हात पुढे मागे नैसर्गिकपणे झुलायला हवा, बाजूला झुलवायचा नाही. ही हालचाल जबरदस्तीची वाटू नये. झुलताना हात मागे जातो तेव्हा कमरेजवळून थोडासा मागे सरकावा. माझ्या लक्षात आलं की मी प्रत्येक वर्ष हात जवळपास न हलवता अगदी गोठल्यासारखा ठेवूनच चालत होतो, पण जेव्हा मी योग्य पद्धतीने हात झुलवायला सुरुवात केली तेव्हा माझी चालच पूर्ण बदलून गेली. माझ्या मुलीनं तर मी तिला काही सांगायच्या आधीच हा बदल ओळखला. ती म्हणाली, बाबा तुम्ही अगदी तरुण दिसायला लागलात आणि चालताना खूप आत्मविश्वासही जाणवतोय. आणि अनिल जोशी यांनी या युक्तीचा सराव करण्यासाठी 3 दिवसांचा एक सोपा प्लॅन तयार केला होता. पहिल्या दिवशी 5 मिनिटं थोडं अतिशय युक्तिपूर्ण पद्धतीने हात झुलवत चालायचं, म्हणजे झोपलेल्या हालचाली पुन्हा सक्रिय होतील. दुसऱ्या दिवशी नैसर्गिक हालचाल ठेवायची, पण लक्ष द्यायचं की पाय आणि हात यांची लय बरोबर आहे का. उजवा पाय पुढे, डावा हात पुढे. तिसऱ्या दिवशी खांद्यांना पूर्ण सैल ठेवून हात सहज झुलवत राहायचं. मिशिगन विद्यापीठाच्या चालण्याच्या अभ्यासावर आधारित एका संशोधनात असं आढळलं की योग्य हात झुलवण्यामुळे शरीराला लागणारी ऊर्जा जवळपास 8% कमी लागते. त्याचबरोबर जर चुकून अडथळा आला तरी सावरायची क्षमता सुमारे 15% वाढते. याहून प्रभावी म्हणजे नैसर्गिक हात हलवणं. पुन्हा अंगवळणी पडलं की 65 वर्षांवरील लोकांमध्ये पडण्याचा धोका जवळपास 30% पर्यंत कमी होतो. पण एक गोष्ट बहुतेक जण चुकतात, तर ते म्हणजे हात शरीरासमोर आडवे झुलवतात. असं करणं टाळा. तुमचा हात समांतर रेषेत फक्त पुढे मागे झुलायला हवेत, शरीराच्या मध्यरेषा ओलांडू नये. तुम्ही चालताना तुमचे हात नैसर्गिकपणे झुलतात का की ते सरळ ताठ राहतात? खाली कमेंटमध्ये एकदा लिहा. चला आता 5व्या रहस्याकडे वळूया, जे बहुतेक लोकांच्या लक्षातही येत नाही, कारण हे आपल्या पायांशी आणि आपण पायात काय घालतो
याच्याशी संबंधित आहे. आणि गंमत म्हणजे पडण्याच्या उपायामध्ये या गोष्टीला खूप कमी महत्त्व दिलं जातं. आता 5वी युक्ती कदाचित सगळ्यात दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाची आहे, तर ती म्हणजे आपले पाय आणि आपले जे शूज वापरतो तर ते आहेत. वयच जसं वाढतं तसं आपल्या पायांमध्ये 2 मोठे बदल होतात. पहिलं म्हणजे पायामधील बारीक संवेदनशील नसा ज्या मेंदूपर्यंत बॅलन्स संबंधी माहिती पोहोचवतात त्या दुर्बल होऊ लागतात. ही स्थिती पायाचे डॉक्टर वयासोबत होणारी परिधीय निरोपी असे म्हणतात. आता म्हणजे पायांची संवेदना कमी होणं. दुसरं कारण म्हणजे आपल्या पायातील छोटे पण मजबूत स्नायू अनेक वर्ष घट्ट आणि आधार देणाऱ्या बोटांमध्ये अडकून राहिल्यामुळे हळूहळू कमकुवत होतात. त्यामुळे एक अशी धोकादायक अवस्था निर्माण होते की जिथे मेंदूपर्यंत पायाखालच्या जमिनीची अचूक माहिती पोहोचत नाही आणि पायामध्ये त्या बदलत्या जमिनीला प्रतिसाद देण्याची ताकदही उरत नाही. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे बरेच वयस्कर लोक चुकीच्या प्रकारचे बूट वापरतात जे अनावधानाने त्यांची स्थिरता कमी करत असतात. पायांचे तज्ज्ञ सांगतात अशा बुटामुळे प्रवाह योसिटिव्ह इन्सुलेशन होतं, म्हणजे पायांची संवेदनशीलता कमी होते आणि मेंदूला योग्य माहिती मिळत नाही. जाड तळव्याचे खूप मऊ गादीदार बूट वापरणं हे ऐकायला आरामदायक वाटतं. मलाही वाटायचं की अशा स्लिप ऑन शूज वयस्कर व्यक्तींसाठी चांगले असतील, पण माझ्या थेरपिस्टनं त्यांना बॅलन्स ब्लॉकर्स असं नाव दिलं आणि दाखवलं की हे शूज मला अस्थिर करत आहे. चालताना योग्य स्थैर्य मिळवण्यासाठी वापरणाऱ्या शूजमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली, टाच थोडी उंच आणि रुंद असावी, ती संपूर्ण फ्लॅट नसावी आणि टाच व पायाच्या पुढच्या भागात 1 इंच होणं अधिकही फरक नसावा. दुसरी, पुढचा सोल लवचिक आणि पातळ असावा, म्हणजे चालताना जमिनीचा स्पर्श जाणवत राहतो. आणि तिसरी, बूट पायाला नीट बसणारे असावेत, म्हणजे त्यांना लेस असाव्या किंवा मजबूत वेलेक्रो स्लिप ऑन बूट टाळावेत. अनिल जोशी यांनी जेव्हा हे बदल केले तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवला. योग्य मापाचे योग्य रचनेचे बूट घालून ते जेव्हा चालले तेव्हा अगदी खडबडीत रस्त्यावर देखील त्यांना अधिक स्थिरता वाटू लागली. पण केवळ शूज बदलणं पुरेसं नव्हतं. त्यांनी त्यासोबतच पाय मजबूत करण्यासाठी काही सोप्या व्यायामांचाही सराव सुरू केला. पहिला व्यायाम तर तो म्हणजे टो स्प्रेडिंग. एका खुर्चीत बसून पायांची बोटे शक्य तितकी वाकवा, 5 सेकंद तशीच ठेवा आणि मग सोडा. हे 10 वेळा करा. दुसरं म्हणजे टॉवेल ग्रिपिंग. जमिनीवर एक छोटा टॉवेल ठेवा आणि पायाच्या बोटांना तोडा, जणू काही तुमच्या दिशेने खेचत आहात. तिसरं म्हणजे मार्बल पिकअप. जमिनीवर काही मार्बल्स पसरवा आणि पायाच्या बोटाने उचलून एका वाटीत टाका. हा व्यायाम बोटांची हालचाल सुधारतो आणि नियंत्रण वाढवतो. जर्नल ऑफ पोडर्टिक मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार फक्त 6 आठवड्यांच्या या सरावामुळे 65 वर्षांवरील लोकांमध्ये बॅलन्स स्कोअरमध्ये 30% वाढ झाली. याहूनही महत्त्वाचं म्हणजे सहभागी लोकांनी सांगितलं की गवत, माती किंवा खडबडीत रस्त्यावर चालताना त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला. डॉक्टर वैदेही देशपांडे पायांच्या हालचालींच्या अभ्यासात ज्या तज्ज्ञ होत्या त्या सांगतात, आपल्या पायांमध्ये सुमारे 2 लाख नसा असतात. या नसा तुम्हाला चालताना योग्य माहिती देतात आणि तुम्हाला सुरक्षित ठेवतात. योग्य शूज या नसांना योग्य प्रकारे काम करू देतात. त्याचबरोबर पायांचे व्यायाम या नैसर्गिक यंत्रणेला आणखी मजबूत करतात. एकदा तुमचे शूज तपासा. मी वर सांगितलेल्या 3 गोष्टी यात आहेत का? असल्यास खाली एकदा होय असं लिहा. चला आता आपण या रहस्याकडे वळूया, ज्यामुळे अनिल जोशींना पुन्हा खडबडीत पायवाटांवर चालताना आत्मविश्वास मिळाला. ही एक अशी पद्धत आहे जी चालण्याचं पूर्ण तंत्रच बदलून टाकते. 6वं रहस्य आपल्याला सांगतं की बरेच वयस्कर लोक चालताना एक मूलभूत चूक करतात, तर ती म्हणजे पाय खूपच जवळ ठेवून चालणं. तुम्ही कधी एखाद्याला पाहिलंय का की जो चालताना सतत डगमगतो, अस्थिर दिसतो? त्यांच्या पायांची टोके एकमेकांच्या कल्पित मधल्या रेषेवर जातात, म्हणजे चालताना पाय एकमेकांजवळ येतात. ही पद्धत म्हणजे जणू दोरीवर चालण्यासारखे. आधार क्षेत्र खूप अरुंद होतं आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. वायडम बेस म्हणजे एक साधं पण प्रभावी तंत्र. चालताना पाय कमरेच्या रुंदीत ठेवून चालणं. याचा अर्थ असा नाही की पाय फारच दूर टाकायचे, पण जसं आपली कंबर आहे तिथं अंतर राखून चालायचं. हे अंतर राखल्याने शरीराचा आधार क्षेत्र अधिक मजबूत बनतो, ज्याला तज्ज्ञ बॅलन्स रेक्टँगल म्हणतात. आणि हे रेक्टँगल तयार झालं की चालताना स्थैर्य प्रचंड वाटतं. प्रत्येक पाऊल आता आत्मविश्वासात पडतं. अनिल जोशी म्हणतात, ही पद्धत माझ्यासाठी डोळे उघडणारी ठरली. मी अनेक वर्ष पाय जवळजवळ एकमेकांवर येतील अशा पद्धतीने चालत होते. फिजिकल थेरपिस्टने दाखवलं की याच अरुंद पद्धतीमुळे माझी चाल डगमगत होती.
त्यांनी यासाठी खूपच सोपी आणि हुशार युक्ती वापरली. घराच्या कॉरिडॉरमध्ये त्यांनी 2 समांतर टेपच्या पट्ट्या चिटकवल्या. जसे ट्रेनचे रुळ असतात अगदी कमरा एवढ्या अंतरावर. दररोज ते त्या पट्ट्यांवरून चालायचे आणि पाय त्या रेषेवरच राहत आहेत याची खात्री करत राहायचे. अनिल जोशी सांगतात, फक्त 2 आठवड्यानंतर हे अंतर इतकं नैसर्गिक वाटायला लागलं की विचार करू नका. पुन्हा जेव्हा मी नेहमीप्रमाणे बाहेर चालायला लागलो तेव्हा अगदी गवतावर चालताना सुद्धा खूपच स्थिर वाटायला लागलं. ही पद्धत शरीराच्या रचनेनुसार थोडी वेगळी असू शकते. उंच लोकांना थोडं अधिक अंतर लागतं तर कमी उंचीच्या लोकांना थोडं कमी. ज्यांची कंबर दुखते किंवा सांधीवात आहे त्यांनी सुरुवात थोड्या कमी अंतराने करावी आणि हळूहळू योग्य रुंदीपर्यंत यावं. एक छान कल्पना अशी की समजा तुम्ही 2 समांतर रेल्वेच्या रुळावर चालत आहात. तुमचे पाय एकमेकांवर जाऊ नये किंवा समोरच्या रुळावर ओलांडू नये ही कल्पना मनात ठेवली तर तुम्ही खाली पाहिल्याशिवायही योग्य अंतर राखू शकता. जॉन्स हॉपकिन्स मधील चाल व संतुलन प्रयोगशाळेच्या अभ्यासात असं आढळलं की जर पाय योग्य रुंदीने ठेवले तर शरीर डोलण्याचे प्रमाण 40% कमी होतं आणि हातांना संतुलनासाठी होणारी अनावश्यक हालचालही घडते. याचा थेट अर्थ असा की पडण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. डॉक्टर स्वाती कुलकर्णी या संतुलन तज्ज्ञ सांगतात, वयोवृद्ध लोकांमध्ये ज्या अपघातांचे प्रमाण जास्त असतं त्या अपघातांमध्ये एक गोष्ट नेहमी दिसते ती म्हणजे अरुंद पावलं किंवा साईडला पडणं. फक्त पाय योग्य अंतरावर ठेवणं हेच मोठं बदल घडवून आणू शकतं. पुढच्या वेळी तुम्ही चालाल तेव्हा स्वतः निरीक्षण करा. तुमचे पाय एकमेकांवर जात आहे का की ते स्थिर अंतर चालून राखत आहे आणि तुमचं निरीक्षण खाली कमेंटमध्ये शेअर करा. चला आता आपण पाहणार आहोत की शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं रहस्य, कारण हे त्या क्षणाशी संबंधित आहे जेव्हा आपले पाय प्रत्यक्षात जमिनीवर नसतात. म्हणजे 2 पावलांमधील क्षण आणि बहुतेक अपघात हे अशाच एका क्षणी घडतात. 7वं आणि अंतिम रहस्य सांगतं की अपघात बहुतेक वेळा सरळ चालताना होत नाही. ते घडतात जेव्हा आपण एका हालचालीतून दुसरीकडे जातो. तेच क्षण ट्रान्झिशन मुवमेंट्स म्हणजे स्थित्यंतर क्षण म्हणतात. उदाहरणार्थ खुर्चीवरून उठणं, वळून घेणं, अचानक थांबणं, एका बाजूला पाऊल टाकणं, दरवाजातून जाणं किंवा एका जमिनीवरून दुसऱ्या पृष्ठभागावर पाऊल टाकणं जसं की गालिच्यावरून फरशीवर जाणं. तसेच खेदाची गोष्ट म्हणजे बरेच वयस्कर लोक हे ट्रान्झिशन क्षण फारच घाई पार पाडतात. त्यांच्या शरीराला तोल सावरायचा वेळच मिळत नाही आणि वयानुसार म्हणजे शरीराची जागेतील स्थिती जाणवण्याची क्षमता ती कमी होऊ लागते. त्यामुळे जरा थांबणं खूप महत्त्वाचं ठरतं. इथेच माइंडफुल ट्रान्झिशन म्हणजे जाणीवपूर्वक थांबणं हे तंत्र फार उपयोगी पडतं. आता अनिल जोशी सांगतात, माझ्या फिजिकल थेरपिस्टनं एक दिवस पाहिलं की मी चालताना अचानक झटकन वळतो. ते म्हणाले, वळायच्या आधी थोडं थांबा. सुरुवातीला ही सवय थोडी खोटी वाटली पण त्याचा परिणाम मात्र जबरदस्त होता. आता यामुळे मी पुन्हा डगमगणं थांबवलंय. ही पद्धत 3 सेकंद थांबा या तत्वावर आधारलेली आहे. एखादी हालचाल बदलण्याआधी फक्त 3 सेकंद थांबा. या थांबण्यात तुम्ही 3 गोष्टी करता. स्वतःला सावरता, शरीर पुन्हा स्थिर करतं, तसेच पोटाचे स्नायू थोडे घट्ट करतातच आणि नंतर नवीन दिशेकडे लक्ष देतं. पुढचं पाऊल टाकता आणि मग त्यानंतरच पाऊल म्हणजे नवीन हालचाल सुरू करणं आणि विशेषतः वळण्यासारख्या ट्रान्झिशनमध्ये ही पद्धत फारच उपयोगी ठरते. वळताना शरीर एकदम वाकवण्याऐवजी पिवोट अँड स्टेप ही सोपी पद्धत वापरा. याचा अर्थ असा की आधी थांबा, मग पाय हलवा आणि तो नव्या दिशेकडे ठेवा. वरचा भाग त्या दिशेने वळून द्या पण पाय जागेवर ठेवून फक्त शरीर वळवणं टाळा. अनिल जोशी यांनी ही पद्धत त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या काही धोकादायक जागांमध्ये वापरायला सुरुवात केली, जसं की आवडत्या खुर्चीतून उठताना, जिन्याच्या तळाशी, वळण घेण्याच्या वेळेस किंवा बाथरूमसारख्या अरुंद ठिकाणी. ते म्हणतात, मी आठवण राहावी म्हणून त्या जागेवर लाल डॉट स्टिकर लावले, पण जसजसा सराव वाढला तसतसं तो थांबा अगदी नैसर्गिक झाला आणि मग हे स्टिकर्स काढून टाकले. ऑर्गन हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीच्या फॉल प्रिव्हेन्शन लॅबमधल्या अभ्यासात असं दिसून आलं की 65 वर्षांवरील लोकांमध्ये 87% अपघात हे अशाच ट्रान्झिशन क्षणांमध्ये होतात. आणि त्याच अभ्यासात असंही दिसून आलं की जर हे बदल करताना थोडा थांबा घेतला तर पडण्याची शक्यता जवळपास 47% कमी होते. ही आजवरच्या सगळ्या उपायांमध्ये सर्वात प्रभावी पद्धत मानली गेली आहे. ही सवय अंगवळणी पडावी यासाठी एक साधा सराव करा. घरातल्या 3 ते 5 अशा जागा ठरवा जिथे तुम्ही रोज हालचाल बदलता, जसं की खुर्चीवरून उठणं, जिन्यावरून उतरून वळण घेणं, दरवाजा उघडून पुढे जाणं. या प्रत्येक ठिकाणी एक आठवडा दररोज 3 सेकंद थांबण्याचा सराव करा. चालताना फक्त वेगावर भर देण्याऐवजी स्थिर आणि जाणीवपूर्वक चालणं अंगीकारा. तुमचा शेवटचा टाळलेला अपघाताचा क्षण लक्षात आहे का?
तो अशाच ट्रान्झिशनमध्ये झाला होता का? तर तुमचा अनुभव खाली शेअर करा. हे 7ही रहस्य स्वतंत्र नाही, ते एकमेकांशी जोडलेले आहेत. डोळ्यांची योग्य पद्धत तुमचं पोश्चर सुधारते, त्यामुळे हिल टू टो रोल पद्धत सहज जमते. पोटाचे स्नायू सक्रिय ठेवले की हात हलवणं योग्य प्रकारे होतं. वाईड अँड बेस पद्धती चालताना आधार वाढवते आणि मग माइंडफुल ट्रान्झिशन सहज शक्य होतात. या सगळ्या तंत्राने तुमचं चालणंच नाही, तर तुम्ही जगात कसे फिरता त्याचा संपूर्ण अनुभवच बदलतो. चला आता या 7 रहस्यांचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया. 3 पॉइंट गेज पद्धत, डोळ्यांची सतत खाली न पाहता योग्य अंतरावर लक्ष ठेवून आता हिल टू टो, टाच ते बोट अशा योग्य क्रमानं पाय टेकवणं, कोर एंगेजमेंट, शरीराच्या मध्यभागी असलेली स्थिरता देणारे स्नायू सक्रिय करणं, हातांची नैसर्गिक हालचाल, शरीराच्या संतुलनासाठी हात योग्य पद्धतीने झुलवणं, योग्य शूज व पायांची ताकद, पायांना आधार देणारे बूट आणि व्यायाम, वाईड अँड बेस तंत्र, पाय योग्य अंतरावर ठेवणं. 7वा आहे माइंडफुल ट्रान्झिशन, हालचाल बदलताना थोडं थांबा घेणं. अनिल जोशी यांनी या सगळ्या पद्धती आत्मसात केल्या आणि त्यांच्या चालण्यात कमालीचा बदल झाला. आधीची डगमगती चाल आता एकदम स्थिर व आत्मविश्वासपूर्ण झाली. पोश्चर सुधारलं, श्वास अधिक मोकळा झाला आणि चालताना प्रत्येक पावलात उद्देश जाणवायला लागला. ते सांगतात, सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फक्त पडणं थांबलं नाही, तर चालणं पुन्हा आनंददायी झालंय. पूर्वी थोडं दूर जावं लागलं की मनात नकारात्मकता भावना यायची, पण आता मी चालायला निघतो तेव्हा उत्साहाने वाट पाहतो. जर तुम्हालाही ही 7 रहस्य तुमच्या रोजच्या चालण्यात आणायची असतील तर हा 7 दिवसांचा सोपा आराखडा आजपासून सुरू करा. पहिला दिवस फक्त 3 पॉइंट गेज युक्तीचा सराव करा. डोळ्याने योग्य ठिकाणी लक्ष ठेवायचं. दुसरा दिवस हिल टू टो रोल, तंत्र जोडा पण नजर नेहमीसारखीच ठेवायची. तिसरा दिवस कोर स्नायूंची ॲक्टिव्हेशन सुरू करा आणि त्याला श्वास घेण्याची लयशी जोडून पहा. चौथ्या दिवशी हातांची नैसर्गिक हालचाल पुन्हा सुरू करण्याचा सराव करा आणि मागच्या सर्व तंत्रांचाही वापर करत राहा. 5व्या दिवशी स्वतःचे शूजकडे लक्ष द्या, ते योग्य आहेत का, आणि त्याच दिवशी पाय मजबूत करणारे साधे व्यायाम देखील सुरू करा. 6व्या दिवशी चालताना पाय कमरेच्या रुंदीने ठेवण्याचा सराव करा, जणू तुम्ही 2 समांतर रेल्वेच्या रुळांवर चालत आहात अशी कल्पना मनात ठेवा. 7व्या दिवशी माइंडफुल ट्रान्झिशनचा सराव करा, विशेषतः वळताना किंवा दिशा बदलताना मुद्दाम थोडं थांबा घ्या. सुरुवातीच्या 7 दिवसानंतर दररोज चालण्याआधी 2 ते 3 मिनिटे वेळ काढून या 7ही पद्धती एकदा मनात उजळून घ्या. हळूहळू या तुमच्या रोजच्या सवयी बदलतील. एक प्रश्न मला सगळ्यात जास्त विचारला जातो, मला खरंच या 7ही पद्धती कराव्याच लागतील का? उत्तर एकच, हो, कारण या सगळ्या पद्धती एकमेकांना पूरक आहे. एकटं एखादं तंत्र उपयोगी पडतं, पण सगळ्या मिळून वापरल्या तर परिणाम विलक्षण होतो. निलिमा, वय 78 वर्षे, 3 महिन्यात 2 वेळा पडल्यावर या पद्धती आत्मसात करू लागल्या. तिचं म्हणणं आहे, माझ्यासाठी माइंडफुल ट्रान्झिशन सर्वात उपयुक्त ठरलं, कारण मी जेव्हा घाईघाईने वळायचे तेव्हाच मी अडखळायचे. हेमंत, वय 84 वर्ष, त्यांना वाईड अँड बेस म्हणजे पाय योग्य अंतरावर ठेवणं हे तंत्र सगळ्यात उपयोगी वाटलं. ते म्हणतात, मी अक्षरशः दोरीवर चालल्यासारखं चालायचो. फिजिकल थेरपिस्टनं हे दाखवलं आणि जेव्हा मी पावलं थोडी रुंद ठेवायला लागलो तेव्हा तोल आपोआप सुधारला. डॉक्टर सुजाता चाफेकर या एका संस्थेमध्ये वयोवृद्ध पुनर्वसन विभागाच्या संचालिका आहे. त्या सांगतात, या पद्धती आत्मसात करण्यासाठी सातत्य हाच खरा मंत्र आहे. वय झालं असलं तरी मेंदू नव्या सवयी शिकू शकतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.